चला आज पाहत आहोत आपण इतिहास NMS चा चाललेला आपला इतिहास धडा 8वा सविनय कायदेभंग. सविनय म्हणजे नम्रतेसहित. पहिला प्रश्न, लाहोर अधिवेशनात कोणता ठराव संमत झाला? संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत झाला. लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत झाल्यावर महात्मा गांधीजींनी कोणता निर्णय घेतला? सविनय कायदेभंग करण्याचा. सविनय कायदेभंग म्हणजे आपलं संपूर्ण स्वातंत्र्य मिळवायचंय. सविनय कायदेभंग करण्याआधी गांधीजींनी कोणत्या मागणी सरकारकडे केली होती? तर ते काय म्हटलं होते, मिठावरील कर रद्द करा. काय मिठावरील कर रद्द करा आणि सरकारी मक्तेदारी रद्द करा. ठीक आहे. पुढचा प्रश्न, मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी गांधीजींनी डॅश या ठिकाणची निवड केली? गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावरील दांडी या ठिकाणाची निवड केली. हे माहिती आहे आपल्याला, दांडीला त्यांनी मिठाचा सत्याग्रह केलेला आहे. पुढचा प्रश्न, दांडी हे ठिकाण कोणत्या समुद्र किनाऱ्यावर आहे? दांडी आहे गुजरात. डॅश रोजी गांधीजी दांडी येथे जाण्यास निघाले? 12 मार्च 1930. 12 मार्च 1930. लक्षात ठेवायचं, कोणाचा मित्रमैत्रिणींचा, आई वडिलांचा, बहीण भावाचा, कोणाचा जर बर्थडे असेल किंवा काही ठराविक गोष्ट झालेली असेल तर आपण त्या दिवशी त्याला गांधीजी दांडी असं थोडं 1-2 वेळा चिडवलं की आपलं ते पाठवतात गोष्टी. 12 मार्च 1930 रोजी गांधीजी डॅश येथून दांडी येथे जाण्यास निघाले? साबरमतीवरून. सादा म्हणजे साबरमती, दा म्हणजे दांडी, सादा गांधी. साबरमती दांडी गांधी हे समीकरण. पुढचा प्रश्न, 12 मार्च 1930 रोजी गांधीजी सोबत किती सरकारी दांडी येथे जाण्यास, किती सहकारी होते? 78. आणि एकूण किती लोक, असं जर प्रश्न विचारला की किती लोक गेले दांडीला, तर तेव्हा म्हणायचं 79. पण गांधीजी सोबत म्हटलं तर 78 लोक होते, प्लस ते धरून 79. पुढचं, साबरमती ते दांडी किती अंतर आहे? साबरमती ते दांडी आहे 385. 3 आणि 5 8. 3 आणि 5 मध्ये 8 उत्तर येत. असं काहीतरी ट्रिक करायची डोक्यात. दांडी यात्रेमध्ये गांधीजींनी जनतेला कोणते आवाहन केले? निर्भय होऊन कायदेभंग चळवळीत सामील होण्याचे. आता पहा, निर्भय होऊन हा शब्द वाचला की मला काय आठवलं, सध्या इलेक्शन झालेलं आहे, ते काय म्हणे, निर्भय होऊन मतदानात सहभागी व्हा. ठीक आहे. पुढचं, डॅश रोजी गांधीजी दांडी येथे पोहोचले? 5 एप्रिल 1930. पुढचा प्रश्न, डॅश रोजी दांडीच्या समुद्र किनाऱ्यावरील मीठ उचलून गांधीजींनी मिठाचा कायदेभंग मोडला? 5 ला पोहोचले, 6 एप्रिलला 1930 कायदा मोडलाय. पुढचा प्रश्न, वायव्य सरहद्द प्रांतात गांधीजींचे निष्ठावान अनुयायी कोण होते? खान अब्दुल गफार खान. सरहद्द गांधी हा शब्द पाठ करून टाका, मग सरहद्द वरून तुम्हाला खान अब्दुल गफार खान. पुढच्या प्रश्नाचं पण उत्तर येईल लगेच. पहा, सरहद्द गांधी असे कोणाला म्हणतात? सरहद्द गांधी असे खान अब्दुल गफार खान यांना म्हणतात. खुदाई खिदमतगार या संघटनेची स्थापना कोणी केली? खान अब्दुल गफार खान यांनी केली. पुढचा प्रश्न, 23 एप्रिल 1930 रोजी पेशावर येथे कोणी सत्याग्रह केला? खान अब्दुल गफार खान. कारण ते कोण होते? गांधीजींचे अनुयायी, निष्ठावान अनुयायी, त्यामुळे ते पण सत्याग्रहाच्याच वाटेने जाणार. खुदाई खिदमतगार खान अब्दुल गफार खाननी काढले. खुदाई खिदमतगार. पेशावर येथील सत्याग्रहींवर गोळीबार करण्याचे आदेश सरकारने कोणाला दिले? तर गढवाल पलटणला. कोणाला दिले? गढवाल पलटणला. गढवाल पलटणीचे अधिकारी डॅश यांनी पेशावर सत्याग्रहींवर गोळीबार करण्यास नकार दिला? चंद्रसिंग ठाकूर. ते म्हटले, मी सत्याग्रहींवर गोळीबार करणार नाही. खरं त्यांचं बरोबरच होतं. सविनय कायदेभंग आंदोलनामध्ये गांधीजींनी डॅश रोजी अटक करण्यात आले? गांधीजींना अटक केलं आहे 4 मे 1930. पहा, 5 एप्रिलला ते साबरमतीला पोहोचले, दांडीला पोहोचले, 6 एप्रिलला त्यांनी मिठाचा सत्याग्रह मोडला आणि पूर्ण 1 महिना होतोय 4 मे. ठीक आहे. सोलापूर येथील सत्याग्रहात डॅश कामगार आघाडीवर होते? तर सोलापूरचे गिरणी कामगार. डॅश रोजी सोलापुरात हरताळ पाळण्यात आला? 6 मे 1930. 4 मेला त्यांना अटक केली, 6 मेला सोलापूरमध्ये हरताळ पाळलाय. सोलापूर गिरणी कामगार संपावर गेलेल्या गोळीबारात डॅश मृत्युमुखी पडले? शंकर शिवदारे आणि अनेक स्वयंसेवक. ठीक आहे.
पुढचा प्रश्न. सोलापूर गिरणी कामगार हरताळानंतर झालेल्या आंदोलन दडपण्यासाठी सरकारने कोणता कायदा जारी केला? मार्शल लॉ, लष्करी कायदा. पुढचा प्रश्न. सोलापूर येथील आंदोलनात आघाडीवर असलेल्या कोणाकोणाला फाशी देण्यात आले? मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकृष्ण सारडा, कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे. आता पाठ कसं करायचंय? सोलापूरच्या कृष्णाने मालासाठी म्हणजे मल्लप्पा येतय, कृष्णा म्हणजे कृष्ण सारडा येतय, मालासाठी धनासाठी धनशेट्टी पण येते, दोन्ही मध्ये तरी चालेल. जगाची कुर्बानी दिली, हे वाक्य पाठ करा. सोलापूरच्या कृष्णाने मालासाठी जगाची कुर्बानी दिली. सोलापूर कृष्ण आपला ऑप्शन आहे, त्यामुळे आपल्याला लगेच उत्तर समजणार त्याच्यामुळे. पुढचा प्रश्न. गुजरातमधील धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? सरोजिनी नायडू यांनी गुजरात येथील धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व केले. पाठ कसं करायचे? गुजरात धारा सारा, गुजरात धारा सारा, सारा म्हणजे सरोजिनी, धारा म्हणजे धारासना, गुजरात म्हणजे गुजरात. सहज चालता बोलता जर तुम्ही असं म्हणत म्हणत जरी गाण्यासारखं म्हणत गेले तरी तुमचे प्रश्न पाठ होतील. महाराष्ट्रामध्ये मिठाचे सत्याग्रह कोठे झाले? वडाळा, मालवण आणि शिरोडा. यासाठी ट्रिक पहा. महाराष्ट्रामध्ये मिठाचे वडा, शिरा, मालपोहे मिळतात. महाराष्ट्रामध्ये मिठाचे वडा, शिरा, मालपोहे मिळतात. महाराष्ट्र. मिठाचे वडा फॉर वडाळा, मालपोहे फॉर मालवण आणि शिरा फॉर शिरोडा. अशा ट्रिक काढायच्या आणि हे व्हिडिओ मित्रांपर्यंत पोहोचवा. त्यांना सांगा ट्रिकनी शिकवलंय मॅडमनी, खूप साऱ्या प्रश्नांना ट्रिक दिलेली आहेत. मिठागरे नव्हती तेथील लोकांनी कोणते कायदे मोडायला सुरुवात केली? जंगल विषय. जिथे मिठागरे नाही मग तर कसले कायदे मोडायचे? जंगलाचे कायदे मोडायचे. जंगल सत्याग्रह कोठे झाले? महाराष्ट्रातील बिळाशी, संगमनेर, कळवण, चिरनेर आणि पुसद. पुढचा प्रश्न. डॅश जंगल सत्याग्रहात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते? आदिवासी लोक. बरोबर आहे नाही? जंगल म्हटले की आदिवासी लोक जास्त असणार आहेत. परदेशी मालावर बहिष्कार आंदोलनामध्ये कोण आघाडीवर होते? तर मुंबईतील गिरणी कामगार बाबू गेनू सईद. त्यांचं आडनाव काय? सईद, बाबू गेनू सईद. परदेशी मालावर बहिष्कार आंदोलनामध्ये कोणाला हुतात्मे प्राप्त झाले? तर बाबू गेनू यांना हुतात्मे प्राप्त झाले. सत्याग्रहींचे नेतृत्व करणाऱ्या स्त्रियांची नावे? कस्तुरबा गांधी, कमलादेवी चट्टोपाध्याय, लीलावती मुंशी आणि अवंतिकाबाई गोखले, हंसाबेन मेहता. त्याच्यावर मी काहीतरी ट्रिक काढायला पाहिजे बरं का. कस्तुरबा, कमला, लीला, अवंतिका, हंसाबेन. पुढचा प्रश्न. भारताशी संबंधित घटनात्मक प्रश्नांचा विचार करावा असे कोणाचे मत होते? ब्रिटनचे प्रधानमंत्री रॅमसे मॅकडोनाल्ड. आता पहा, ते तुम्ही काय खाता ना, पिझ्झा, बर्गर, काय तर मॅकडोनल्डचं आहे का नाही? रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी डॅश येथे परिषद भरवली? लंडनला. म्हणजे मॅकडोनल्डचा पिझ्झा लंडनला भेटतो असं काहीतरी म्हणायचं. झालं, लंडनचं उत्तर डोक्यामध्ये घुपलं आपल्या, उत्तर आपण लिहू शकतो. पुढचा प्रश्न. रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी लंडन येथे आयोजित केलेल्या परिषदेस काय म्हणतात? गोलमेज परिषद असे म्हणतात. लंडनची जी आहे त्याला काय म्हणतात? गोलमेज. 1930 ते 1932 या कालावधीत किती गोलमेज परिषदांचे आयोजन करण्यात आले होते? 3 गोलमेज परिषद भरवल्या आहेत. पहिल्या गोलमेज परिषदेचे अध्यक्ष कोण होते? पहिल्याचे होते रॅमसे मॅकडोनाल्ड. गोलमेज परिषदेमध्ये कोणाकोणाचा सहभाग होता? बाबासाहेब आंबेडकर, सर तेज बहादूर सप्रू आणि बॅरिस्टर जिना. काहीतरी करा. गोलमेज परिषदमध्ये कोणी भाग घेतला नाही? राष्ट्रीय सभेने पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये भाग घेतलेला नाहीये. गांधी आयर्विन करार कोणामध्ये झाला? तर उत्तर येतच आहे, महात्मा गांधीजी आणि व्हॉइस राय आयर्विन. दुसरी गोलमेज परिषद किती साली झाली? 31 ला झाली. कोणत्या गोलमेज परिषदेमध्ये सरकारने अल्पसंख्याकाचा प्रश्न उपस्थित केला? तर तो केला आहे दुसऱ्या गोलमेज परिषदांमध्ये दलितांचे प्रतिनिधित्व कोणी केले? साहजिकच आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दलितांचे कैवारी. दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी कोणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांचं काय म्हणणं होतं की दलित लोकांसाठी मतदारसंघ वेगळा द्या. दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी डॅश जाहीर केला? जातीय निवाडा. हो की नाही? का तोडाफोडा करायचं होतं ना. जातीय निवाडा मान्य नसल्यामुळे गांधीजींनी डॅश तुरुंगात आमरण उपोषण केले? एरवडा आपलं पुण्याजवळचे एरवडा. ठीक आहे.
1932 मध्ये महात्मा गांधी आणि आंबेडकर यांच्या डॅश येथे करार झाला. तो डॅश करार म्हणून प्रसिद्ध आहे, तो आहे पुणे करार. ठीक आहे, पुण्यामध्ये करार झालेला आहे. त्यांचं काय म्हणणं होतं की तुम्ही दलित लोकांसाठी वेगळा मतदारसंघ नका निवडू, तर त्याच्यावरती पुन्हा पुढे तरतूद निघाली. पहा, पुणे कराराऐवजी करारानुसार दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाऐवजी कशाची तरतूद होती? राखीव जागाची. ठीक आहे, मतदारसंघ वेगळा नाही, पण राखीव जागा ठेवायच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये त्यांना. मग त्यावेळी एकीच राहिलं नाही तर काय झालं असतं? मग दलितांचा संघ वेगळा झाला असता. नोव्हेंबर 1932 मध्ये डॅश मध्ये तिसरी गोलमेज परिषद भरवण्यात आली. ती भरली आहे लंडनला. ठीक आहे, पहिली इंग्लंडला, 32 मधली लंडनला. तिसरी 32 मध्ये, 30, 31, 32. राष्ट्रीय सभेने कोणकोणत्या गोलमेज पद्धतीवर बहिष्कार घातला? पहिल्या व तिसऱ्या, दुसऱ्याला ते प्रेझेंट होते. सविनय कायदेभंग चळवळ केव्हा मागे घेतली? एप्रिल 1934. ठीक आहे, आता कोणता लेसन पाहिलाय आपण? लेसन क्रमांक पाहिला आहे, कितवा होता? 7, 8, 8वा होता. ठीक आहे, पुढच्या लेक्चरला आपण लेसन क्रमांक 9 घेऊयात. तोपर्यंत हे व्हिडिओ सगळ्यांना पोचवा. हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा, तुम्हाला पुस्तक उघडायची सुद्धा गरज पडणार नाही.